नमस्कार सगळ्यांना, जय महाराष्ट्र. सगळ्यांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आला असेल. सगळ्या लाडक्या बहिणींना जो आहे मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता खात्यात यायला चालू झाला होता, तो सगळ्यांना आला असेल अशी आशा आहे. ज्यांना आला नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे, त्यांनी काय करायचं आहे, त्यांना पैसे कधी मिळणार आहेत ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. तसेच आता लाडक्या बहिणींना 4,000 रुपये अजून मिळणार आहेत. ते कशाचे असणार आहेत, ते कोणत्या निवडक महिलांना मिळणार आहेत, त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत का, त्या काय करायच्या आहेत ते पण सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. 3,000 प्लस 4,000 असे मिळून 7,000 रुपये तुमच्या खात्यात पडू शकतात. पण ते कोणत्या महिलांना, त्यासाठी काय महत्त्वाच्या गोष्टी करणं आवश्यक आहे, ते काय गोष्टी आहेत ते सगळं तुम्हाला सांगते मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कुठे स्किप करू नका. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, सगळ्या महिलांपर्यंत पोहोचायला हवा, जेणेकरून त्यांना पण लाडक्या बहिणीविषयी जे नवीन अपडेट्स आता कळतील आणि तुम्हालाही कळतील. तुम्ही सगळ्यांना शेअर करा, ठीक आहे. आता बघा, फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला माहिती आहे मागच्या आठवड्यात वितरित करण्यास चालू झाला. तेव्हा फेब्रुवारीचा हप्ता सगळ्या महिलांना आला असेल. तुम्हाला आला आहे का कमेंटमध्ये सांगा. नसेल आला तरी कमेंट करा. कुठला जिल्हा आहे तुमचा तो पण कमेंट करा, आपण बघूयात काय. तसेच मार्चचा हप्ता जो आहे तो पण होळीच्या दिवसापासून चालू झाला. तो पण हप्ता बऱ्याच महिलांना आलेला आहे आणि अजून येतही आहे, ठीक आहे. आता मार्चचा हप्ता बंद झाला का यायचा, हे तुम्हाला वाटते काय, वाटते की आता बंद झाला का, येणार की नाही, किंवा ज्यांनी आला नाही त्यांचं काय. तर बघा, आता तुम्हाला अजून पुढचा आठवडा म्हणजे हा सोमवारचा जो आठवडा आहे तो तुम्हाला वाट बघायची आहे. तेव्हा येऊ शकतं, ठीक आहे. तेव्हा तुम्हाला मार्चचा हप्ता जो आहे तो येऊ शकतो. टेन्शन घेऊ नका, पैसे येतील सगळ्यांना. ज्या पात्र बहिणी आहेत, ठीक आहे, ज्या सगळ्यांनी कशात बसतायत, ज्या पात्र आहेत त्या सगळ्यांना हप्ता येणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, त्या तुम्हाला करायच्या आहेत, फॉलो करायच्या आहेत, ठीक आहे. आता बघा, ज्यांना आत्ता फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे त्यांना मार्चचा हप्ता कंपल्सरी येईल, त्यात काय वादच नाही आहे. कारण फेब्रुवारीचा हप्ता आला म्हणजे तुम्ही पात्र आहात, लक्षात घ्या. कारण काय झालं आहे, तुम्हाला माहिती आहे की फेरपडताळणी वगैरे झाले परत जानेवारीमध्ये, डिसेंबरमध्ये. त्यात बऱ्याच महिलांना बाद केलं गेलं किंवा त्यांचं नाव योजना कट केलं गेलं. त्याच्यामुळे त्यांना पुढचे जे हप्ते ते येणार नाहीत. आता कोणाला येणार नाहीत कसं ओळखायचं. जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता पण नाही आला आणि आता फेब्रुवारीचा पण हप्ता नसेल आला आणि किंवा मार्चचा हप्ता नाही आला, अशा बहिणी अपात्र आहेत, लक्षात घ्या. कारण तुमच्याकडे तुम्ही निकषात बसता त्यामुळे तुम्हाला थेट अपात्र केलं गेलं आहे. आता हे झालं अपात्र गोष्टी. आता पुढे काय सांगते बघा. आता 4,000 रुपये कोणाला मिळणार ते पण सांगते, व्यवस्थित बघा. मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांसह इतरांना प्रोत्साहन मत देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील 1,92,25,600 रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. बघा, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन भरला होता. ऑनलाईन म्हणजे तुम्ही डायरेक्ट पोर्टलवर जाऊन भरत होता आणि ऑफलाईन म्हणजे तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तो फॉर्म भरत होता, लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. तेव्हा अंगणवाडी सेविकांनी खूप मदत केली लाडकी बहिणींना. ज्यांना फॉर्म भरता येत नव्हते ऑनलाईन, त्यांनी त्या ऑफलाईन फॉर्म भरू शकत होता. कोणाकडे, अंगणवाडी सेवकांकडे. तर त्यांना, ठीक आहे, त्यांच्यासाठी हे 4,000 रुपये आहेत. ज्या महिला किंवा ज्या लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविका आहेत त्यांना फॉर्म भरण्याचे प्रत्येकी 50 रुपये असतात, लक्षात घ्या. त्यामुळे त्यांना पण जे पैसे आहेत ते लवकरात लवकर मिळणार आहेत. बघा, सेविकांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास एका आठवड्याचा कालावधी गेला आहे. पुढील काही दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर एका अर्जासाठी 50 रुपयांप्रमाणे पैसे वर करण्यात येणार आहे. बघा, म्हणजे एका सेविकेने जेवढे फॉर्म भरले आहेत तिचे एका अर्जासाठी 50 रुपये असे मिळून तिने जेवढे फॉर्म भरून दिले असतील महिलांना, तेवढे पैसे तिला मिळणार आहेत. त्यामुळे सुमारे 4,000 रुपये महिन्याच्या खात्यात पडू शकतात. अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांनी खूप मदत केलेली आहे. त्यामुळे ते जे फॉर्मचे पैसे आहेत त्यांना आता या आठवड्यात चालू होतील. त्यामुळे त्या महिलांना 4,000 रुपये मिळणार. सगळ्याच महिलांना 4,000 रुपये मिळणार नाही, लक्षात घ्या. ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ज्या मदतनीस आहेत, त्यांनाच फक्त हे 4,000 रुपये मिळतील. बघा, अनेक संघ हे आहेत, ग्रामसेवक आहेत, मिशन मॅनेजर आहेत, सेविका आहेत, सेतू सुविधा केंद्र. आपल्या सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून 8,88,942 लाडक्या बहिणींचे अर्ज भरण्यात आले होते. सरकारने प्रत्येक अर्जासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून 50 रुपये जाहीर केले होते. त्यानुसार ते पैसे मिळणार. बघा, म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत ते सरकारनेच हे केलं होतं की सुमारे 8,88,000 लाडक्या बहिणीचे फॉर्म हे अंगणवाडी सेविकांकडून भरण्यात आले. आता त्यात ज्या अंगणवाडी सेविकांकडे जेवढे त्यांनी फॉर्म भरले त्या फॉर्मनुसार त्याचा अकाउंट जेवढा असेल त्याचे एका फॉर्म मागे 50 रुपये असे त्यांनी जेवढे फॉर्म भरले असतील तेवढे पैशांना आता त्यांच्या खात्यात पडणार आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे बऱ्यापैकी फॉर्म जे आहेत अंगणवाडी सेविकांनी भरलेले आहेत त्यांचे पैसे त्यांना मिळाले. त्याच्या हेतूने त्यांनी आता या आठवड्यात अंगणवाडी सेविकांच्या खात्यात 4,000 रुपये त्यांना मिळणार आहे, ठीक आहे. त्यामुळे त्या अंगणवाडी सेविकांनी आपल्या फोनवर लक्ष ठेवायचं आहे, ठीक आहे. कारण त्यांना जे पैसे मिळणार आहेत त्या आठवड्यात मिळतील. एका आठवड्याचा कालावधी त्यांना जाणार आहे. तुम्हाला 4,000 रुपये आले की कमेंटमध्ये सांगा 4,000 रुपये आले. अंगणवाडी सेविका जे आहेत त्यांनी स्वतःच्या फोनवर SMS-वर लक्ष ठेवायचं आहे. त्यांना 4,000 रुपये मिळणार आहेत, लक्षात घ्या. त्यांना मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता तर आलाच असेल, पण
त्यांनी जी मदत केलेली आहे किंवा त्यांनी जे फॉर्म भरून दिलेले आहेत लाडक्या बहिणींचे ऑफलाईन फॉर्म जे असतात त्यांचा पण ते पैसे तुम्हाला या आठवड्यातच मिळून जातील. त्यामुळे 4,000 प्लस 3 असे 7,000 रुपये तुम्हाला तुमच्या घरात पडणार आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे 7,000 रुपये तुम्हाला मिळतील. ठीक आहे. तर ही गोष्ट आहे, 4,000 रुपये ह्याच महिलांना मिळणार, त्यामुळे सगळ्या महिलांना मिळणार नाहीत. आणि आता गोष्ट आहे, ज्यांना मार्चचा हप्ता आला नसेल त्यांनी काय करायचं आणि फेब्रुवारीचा हप्ता आला काय करायचं बघा. तुम्हाला लक्षात घ्या, तुम्हाला काय गोष्टी चेक करायच्या आहेत. ज्यांना फेबचा पण हप्ता नाही आला त्यांना मार्चचा पण हप्ता येणार नाही, लक्षात घ्या. ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता नाही आला त्यांना मार्चचा हप्ता येणार नाही, कारण तुम्ही अपात्र असू शकता. ज्या पात्र बहिणी आहेत सगळ्यांना फेब्रुवारीचा पण हप्ता आला आणि मार्चचा पण हप्ता आला. ठीक आहे. आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पैसे आले की नाही. ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला त्यांनी फेब्रुवारीचा हप्ता त्यांचा जिल्हा कमेंट करा, आणि ज्यांना दोन्ही हप्ते आले त्यांनी पण कमेंट करा, आणि ज्यांना एकही हप्ता नाही आला म्हणजे फेब्रुवारीचा पण हप्ता नाही आला आणि मार्चचा पण हप्ता आला त्यांनी पण कमेंट करा, लक्षात जिल्हा पण कमेंट करा. पण ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला आणि मार्चचा हप्ता नाही आला त्यांना पैसे येतील, तुम्ही काळजी करू नका. आज उद्यामध्ये वाट बघा, पैसे वाटप अजूनही चालू आहे, पैसे येऊ शकतात कधी कधीही. ठीक आहे. त्यामुळे हा टप्पा जो आहे तो उद्या पण चालू राहील, वाटप परवा पण चालू राहील. ठीक आहे. त्यामुळे ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला त्यांनी टेन्शन घेऊ नका, तुम्हाला मार्चचे पैसे 100% येतील. पण ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता नाही आला त्यांना मार्चचा हप्ता पण येणार नाही, कारण त्या निकषात बसत नाही आहेत. निकषात न बसणाऱ्या महिलांना सरकारने थेट अपात्र केलेलं आहे, त्यामुळे त्यांना थेट या लाडक्या बहिणीवरून वगळण्यात आलेलं आहे. तुमच्याकडे 4 चाकी असेल, तुमच्याकडे इन्कम टॅक्स कोणी भरत असेल, तुमच्या घरात कोणी, तुमच्याकडे कोणी सरकारी नोकरीत असेल, तुमच्याकडे कोणी आमदार खासदार असतील, ह्या कुटुंबात तुमच्या कोणी गोष्टी असतील तर तुम्हाला त्याची पडताळणी जी आहे ते झालेली आहे. त्या पडताळणीत ज्या महिला सापडलेल्या आहेत किंवा ज्या महिला निकषात बसत नाही आहेत त्यांना अपात्र केले गेले आहे, त्यामुळे त्यांना इथून पुढे कुठलेही हप्ते मिळणार नाहीत, लक्षात घ्या. ठीक आहे. ते जे आहे ते तुम्हाला बघायचं आहे, तुम्ही स्वतः चेक करायचं, कारण कुठेही अपात्र बहिणीची लिस्ट जी कुठेही जाहीर करणार नाही आहे, कुठेही लावणार नाही, कुठेही तुम्हाला तुमचं नाव घेऊन सांगणार नाही की ही लाडकी बहीण अपात्र आहे, ती लाडकी बहीण अपात्र आहे. त्यामुळे स्वतःच तुम्हाला चेक करायचं आहे. तुम्हाला हप्ते येत नाही त्याचा अर्थ तुम्ही अपात्र असणार आहात, लक्षात घ्या. ज्यांना जानेवारीपासून हप्ते नाही मिळाले किंवा ज्यांना फेब्रुवारीपासून हप्ते नाही मिळाले त्या महिना अपात्र असू शकतात. त्यामुळे तुम्ही स्वतः चेक करायचं, स्वतःच ठरवायचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे तुमच्या घरात 4 चाकी आहे नाही आहे किंवा तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरत आहे हे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःच ठरवू शकता की आपल्याला पैसे येणार नाही म्हणून. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या. आता काही महिला म्हणतील की आम्हाला जानेवारीपासून हप्ते नाही आले, तर त्यांचं असू शकतं ते अपात्र असू शकतं म्हणून तुम्हाला हप्ते नाही आले, लक्षात घ्या. कारण अर्जाची पडताळणी झालेली आहे. आता ह्या गोष्टीच नाही तर आता बाकीच्या पण गोष्टी आहेत, जसं की जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेताय, जसं की संजय गांधी निराधार योजना, ही पण योजना आहे. त्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल, ठीक आहे, त्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तरी पण तुम्हाला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. कारण त्यांचा निकषच असा आहे लाडक्या बहिणीचा की जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेताय ज्याच्यात तुम्हाला 1,500 किंवा 1,500 रुपये मिळत असतील तर तुम्ही लाडक्या बहिणीचे पात्र नाही, लक्षात घ्या. हा तुम्हाला हमीपत्रावरच तुमचा आहे, तुम्ही जाऊन बघू शकता हे निकष. त्यामुळे ह्या निकषातून तुम्हाला अपात्र केलं गेलं. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेसाठी ही जे पडताळणी ती पण झालेली आहे, ती तर नोव्हेंबर डिसेंबर झाली होती, तेव्हा पण बऱ्याच लाडक्या बहिणींना अपात्र केलं गेलेलं आहे. त्यामुळे हे जे तुम्ही अपात्र असं तुम्हाला पैसे येणार, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही स्वतः ठरवा आपण पात्र आहोत की अपात्र, तुम्हाला स्वतःच माहिती आहे, कारण सरकारकडून पण पडताळणी झालेली आहे. तेव्हा पैसे नसतील तुम्ही अपात्र आहात, आणि पात्र बहिणींना मात्र तुम्ही पैसे येतील. आता ज्यांना फेब्रुवारीचा हप्ताला मार्च हप्ताला सगळ्या बहिणी पात्र आहेत म्हणून त्यांना पैसे आलेत. ज्यांना पैसे नाही आले कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये